आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जी आज भव्य जे रॅली निघाली त्या संदर्भात आपण अण्णाशी थोडं चर्चा करत आहोत। नमस्कार अण्णा, रॅलीबद्दल आपण काय सांगणार? नमस्कार। आता आम्हाला या ठिकाणी रॅली काढला, आज पहिली रॅली आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये। अशा पद्धतीचे रॅली 3 होणार आहे। हे तो एक जॅकी आहे, अजून काशी मथुरा बाकी आहे म्हणणार आहेत। अजून आमचं काशी मथुरा आहे। रविवारी आम्ही आमच्या माता बंधू भगिनी आमचे सर्व मित्रमंडळीचे घरचे लोक घेऊन भव्य पदयात्रा या रविवारी काढणार आहे। वेळ मिळालं तर आम्ही पुन्हा मंगळवारी पदयात्रा पुन्हा याच पद्धतीनं आज जे काढला त्या जोडवापेठ परिसरामध्ये असं या ठिकाणी आम्ही मानस केलेला आहे। या पद्धतीचं पदयात्रा राहतील आणि जे आमचे युवा सेना आहेत, आमचे माता भगिनी आहेत, माता भगिनी आमची सुनबाई उर्वशी ताईच्या मागं जाऊन घरोघरी फिरतील। ते आम्ही पेड न्यूज करायचंच नाही आहे। आम्ही 15, 20, 25 जेवढे आमचे परिवारातले आमचे मित्रांचे घरचे आहेत त्या परिवारांना घेऊन या ठिकाणी त्यांनी फिरणार आहेत। आमचे मुलं बी या ठिकाणी, आता आमचं सुरतचा मुलगा लहान आहे, आमचे दोघांचे मुलं आमचे युवा सेना यांनी सर्वजण आजपासून संध्याकाळपासून पुन्हा घरोघरी फिरणार आहेत। अर्धा मला वाटायला 75% प्रभाग संपला, अजून 25% राहिले असं आमचं नियोजन आहे। आम्ही थोडं मागं कशाला हे झालं आहे की बाबा आम्हाला वाटलं की आम्हाला सर्वांना तिकीट मिळतं आहे म्हणून आम्ही त्याचं आशानं आकांक्षानं आम्हाला जे आश्वासन आव्हान देते आम्हाला सांगितलं ते तुमचं नाव आहे असं नाव या ठिकाणी कट झालं। अनेक निष्ठावंतांचं नाव कट झालं, अनेक जुने कार्यकर्त्यांचे नाव कट केले, परंतु आमचे इथले लोकप्रतिनिधी म्हणले होते जे जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल त्यावेळी मी पक्ष बघणार नाही, तुमचं काम करेन। आमचं या ठिकाणी तुम्ही काम करायची गरज नाही, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या। आम्ही कसं निवडून येतो हे आमच्याकडं रणनीती आहे। आम्ही युद्धात उतरलेला आहे। आम्ही ज्या पक्षाकडनं 25 वर्ष नगरसेवक होतो त्यांना वाटायला त्यामुळंच आम्ही नगरसेवक झालो। आमचे सेना या ठिकाणी युवा सेना आणि शिवसेना हे धनुष्यबाण हातात घेतलेले आहेत। या धनुष्यबाणचे तिन्ही आमचे उमेदवार बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आणि आज पहिली फेरी, लोक म्हणतील एवढी गर्दी पहिली फेरीत, अरे आता दुसरी फेरी बघा यार। दुसरी फेरीत आमचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मला वाटतं 2-3 हजार पब्लिक येतील। आम्हाला जवळजवळ 2-3 हजार म्हणजे त्या 3,000 लोकांचं 3 × 5 म्हणजे 15,000 मतं घेण्यासाठी आमचे मुलं प्रयत्न करतील ही आशा आहे। असं मी लंगडं कशाला झालो, काय कोण विष घातले, कोण मला तिकीट कट केले, कोण मला त्रास करायचं हे केले। आम्ही तिघेही भाजपचे कार्यकर्ते होतो आणि अजून कोणी भाजपचे कार्यकर्ते आहेत कुठं सोलापूर शहरात। त्यांनी सर्वांना माझी विनंती आहे सोलापूरकरांना, या धनुष्यबाण शिवसेनेचे उमेदवार ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी सर्वांना निवडून द्यावं। अशाच पद्धतीचं तुमचं आशीर्वाद सहकार्य आमच्या तिघांना राहावं हीच मी कळकळीची विनंती करतो। आज जो भाजपचा बाला किल्ला मानला जात होता त्यामध्ये शिवसेना धनुष्यबाण हे कुठल्या पद्धतीनं आलं आणि कसं आलं? या ठिकाणी आम्ही गेल्या 40 वर्षापासून आम्ही कार्यकर्ते आहे पक्षाचे। आमचे गुरुवर्य वल्ल्याळ साहेब हे आम्हाला भाजपमध्ये नेले। आता इथं दादा साळुंके आमचे म्हणले होते त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे चिरंजीव या ठिकाणी गुरुदत्त चौकात आलते। त्यावेळी माझ्याकडं असं बोर्ड लागलं होतं, या साईडला बोर्ड होतं की बाबा भाजपाचा अध्यक्ष, या साईडला दादाने लिहिले होते, या साईडला शिवसेना आमच्या रघु बिस्किन आहे, या साईडला मी शिवसेनेचा अध्यक्ष शाखा प्रमुख म्हणले होते। आणि वल्ल्याळ साहेबांनी त्यावेळी विचार करून मला भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचं युवा मोर्चाचं अध्यक्ष निवड केलं। तेव्हापासून आज तागायत मी त्याच वल्ल्याळ साहेबांच्या जीवावर त्या पक्षांचं काम करून पक्ष वाढवायचं काम वल्ल्याळ साहेबांनी आम्ही या भवानी पेठमध्ये केलं।
शहर उत्तरमध्ये वल्याळ साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात काम करून मोठं केलं. वल्याळ साहेबाला जाणीव होतलं या सोलापूर, मी भारतीय जनता पार्टीला नाव ठेवत नाही, परंतु या सोलापूरचे जे काही नेते आहेत हे 2 देशमुख जर अगोदरच एक झाले असते तर आज हे पाळे आलं नसते, आम्ही लंगडं बी झालं नसतो, आमचे कार्यकर्ते कुठं फुटले नसते. या देशमुखामुळं जे 5 वर्षात आमचा सत्ता होता, मी फक्त 9 महिने सभागृह नेता होतो. त्या सभागृह नेता म्हणून मला आणि महापौरांना काय काय त्रास झाला आहे ते महापौरांना मला माहीत आहे. त्यामुळं मला विनंती करायचं आहे की कार्यकर्त्यांचा माती करू नका. कार्यकर्त्याच्या जीवावर पक्ष आहेत. आम्ही आज जे शिवसेना घेतला आणि तुम्ही म्हणाला लाव हे लाडकी बहीण आम्ही आणलाय, मला तर माहीत आहे की आमचे एकनाथराव शिंदे हे लाडकी बहीण योजना माजी मुख्यमंत्री असताना आणलेत. अनेक योजना इथं कार्यकर्ते कमी असेल तरी सोलापुरात भरपूर निधी त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही जर सोलापूर शहरातून आम्हाला सत्ता दिला, शिवसेनेला धनुष्य बांधला, तर आम्ही सोलापूर शहरात जे सांगते दररोज पाणी पुरवठा करतो, 1 दिवसाआड करतो. आत्तापर्यंत आमचं सत्ता असून बी आम्ही 3 दिवस 4 दिवस पाणी पुरवठा केला, ते करू शकत नाही. म्हणून मी म्हणतो की आमच्या या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि या सध्याचे आपले उपमुख्यमंत्री यांच्या हातात चाव्या द्या. बरोबर या ठिकाणी सत्ता शिवसेनेचा येत आहे असं मला घाई वाटतंय. आता शिवसेनेची सत्ता आली आहे, महापालिकेवर जर भगवा फडकला त्याचा अजेंडा काय आहे? त्याचा अजेंडा आम्ही दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी शिंदे साहेबांकडनं केंद्राकडनं आम्ही मोठी निधी आणून रोज पाणी पुरवठा करण्याचा या ठिकाणी आम्ही मानस केलेला आहे. जे काही ब्रिटिश लाईन कालीनचे लाईन ड्रेनेज लाईन आहेत ते अनेक ड्रेनेज लाईन तुंबून जात असतात. ते ड्रेनेज लाईन या ठिकाणी बदलून नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी आम्ही आमच्या शिवसैनिकांचे आमचे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात अनुदान घेऊन या ठिकाणी काम करणार आहे. तसंच आता बघितलं स्मार्ट सिटी म्हणून आपल्या इथं अनेक कामं झालेत. हे स्मार्ट सिटी भोगस काम झालेत. मक्तेदार कोण आहेत काय ते तुम्हाला सर्व माहीत आहेत. ते मक्तेदार आमचेच लोक होते, आमचेच लोकांनी आमची माती केलेलं आहेत. त्यामुळं मी या ठिकाणी सांगतो की आज सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी आणि या प्रभाग क्रमांक 3चा विकास करण्यासाठी तुम्ही या सोलापूर शहरामध्ये आणि या प्रभाग क्रमांक 3मध्ये तुम्ही आम्हाला निवडून द्या. तुम्ही रोज सांगा कुठले कुठले काम आहेत, मी बसून करतो. इथं सूरज आणि आमचं बिपिन आणि नागेश हे तिघबी युवा कार्यकर्ते तुमच्यावर बरोबर राहून या लेंडकी नाला असू दे, हे जयभवानी क्रीडांगण असू दे किंवा कुठलंही काम असू दे, या शासनाचं योजना फक्त त्यांनीच आणू शकत नाही, आम्ही पण आणू शकतो. आता निवडणुका आल्यामुळं कुठं तर रस्त्याचं उद्घाटन करायचं, लोकांना सांगायचं मी करालो. अरे तुम्ही करीन ते केंद्रातलं आणि राज्यातलं या ठिकाणी निधी आहे. कुठल्या आमदारांनी खासदारांनी दिलेला निधी नाही आहे. तो जे पालकमंत्री शासनाकडनं जे आपण जे काय पैसे भरतो त्या पैशाच्या मधून आलेला निधी आहे. आपण महानगरपालिकेचा बी निधी या ठिकाणी आपले भांडवली काम ते काय करता आपलं कर रूपाने आलेले पैशाचं या ठिकाणी उधळपट्टी करू देणार नाही. शिवसेना त्याच्यावर वचक ठेवेल. कुठल्याही कामात जर भ्रष्टाचार कोणी केलं तर आम्ही त्याला लाथा घातल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत अजून आपले भावी नगरसेवक सुरेश बिद्री आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. आज आपण निवडून आलात तर आपल्या भागामध्ये जे महिलांसाठी जे काम आहेत ते आपण कुठल्या पद्धतीने काम करणार आहात? महिलांना पहिलं आम्ही सोबत घेऊन पहिला त्यांचे समस्या ऐकून घेणार. ज्यांना काम नाही त्यांना काम देणार. ज्यांना शिलाई काम येईल त्यांना शिलाई मशीनचं काम करून देणार. ज्यांना आता जे रोजगार पाहिजे ते आम्ही उपलब्ध करून देऊ. असं मी व्यापारी असल्यामुळं महिलांना पहिला रोजगारचा आम्ही देतो की रोजगार पहिला निर्मिती करून महिलांना हाताला काम पाहिजे. सध्या बिडीचं सध्या कमी झालेलं आहे बिडीचं काम. महिला आता आमच्याकडे शिलाई कामचं जोर चाललेलं आहे. याले त्यांच्याकडे शिलाई काम मागायला त्यासाठी घोंगड्या असतील महिलांना सुद्धा आम्ही शिलाईचं काम जोरानं देऊ आणि एकदम मोठा रोजगार घोंगड्यास्ती भवानीमध्ये शहरवस्ती म्हणा सगळ्याकडे आम्ही चालू करू. आणि जे महिलांना काम नसेल ते काम रोजगार मिळवून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. सगळ्यांना घेऊन चालणार आहे. जे सोलापूरची समस्या आमच्या घोंगड्यास्तीमध्ये पाणी नाही आहे. मोठं एक प्रोजेक्ट आहे माझ्याकडं. गेल्यावरी अण्णानं मला दिले 20 लाख रुपये.
ते 20 लाख सुद्धा आम्हाला दिले नाही. अण्णा मंजूर केलेले लोक इथले अडवाले ते बी काम पूर्ण करून देणार आहे. प्रत्येक घराला नळ, प्रत्येक घरामध्ये पाणी, असं मी माझ्याकडे योजना आहे. ते अण्णाला सांगून आम्ही 3 जण मिळून ते काम मार्गी लावून ते वरीला सगळं आम्ही निवडून आल्यावर ते पहिला मार्ग लावून देणार आहे. रोज पाणीचं काम, पाणी एवढं उपलब्ध आहे आमच्या भवानीपेठमध्ये. माझ्या इलामणी हाऊसकडं ते मोठी विहीर आहे तिथं. ते विहिरीमध्ये आम्ही प्रयत्न करून मंजूर बी झालेला आहे. माझ्याकडून पत्र बी मंजूर झालेलं आहे. काय तर लोकांना होऊ नये म्हणून प्रयत्न केले. तिथले जरा अडवं लावले ते आम्हाला, हे करून द्यायचं नाही काम. त्यामुळे ते काम राहिलं. ते आम्ही 3 जण मिळून निवडून आल्यानंतर पहिला पाणीचा प्रश्न सोडून देणार आहे. हे माझं प्रयत्न राहील. सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. जय हिंद, जय भारत. आज आपल्या ज्या प्रभागामध्ये 4 उमेदवार होते त्यापैकी आता 3च राहिलेले आहेत. त्याच्या मागचं कारण काय, मागं घेण्याचं कारण? मागं घेणं कारण ते देवेंद्र दादा कोटे त्यांना जरा दबाव टाकून ते वर्ण प्रेस दबाव आल्यामुळं तिने माघार घ्यायला, त्यांची हत्या असल्यामुळं तिने मागे घेतले. ते जरा आमच्या धोका झाला आमच्यामुळं. आम्हाला ते राहिले असतं जरा अजून जरा डबल लीडनं आम्ही आलो असतो. ते जरा आम्हाला थोडं न सांगता झालं, प्रयत्न झाला. आम्हाला कळालं आम्ही ते दुसरं प्रयत्न केला असतो. त्यामुळे आम्ही ते लक्षात आलं नाही आम्हाला. नंतर 10 मिनिट अगोदर झाल्यामुळं सगळे मेंबर मागं घेतले. त्यामुळे जरा नाही तर कोणतं राहिलं असं मी त्यांना घेऊन हे करून घेतलं असतं. ते आम्हाला लई मोठं अडचण झालं. ते आम्हाला कळालं असतं. ते आम्ही दुसऱ्याला देऊन आम्ही प्रयत्न करून त्यांनी बी 4 सीट आले असते निवडून. ते आमचं मानस आहे. सगळे आम्ही 3 मिळून येणार आहे तर खात्रीच आहे. आता एकच फक्त एवढं बाकी आहे की सगळेजण जोरानं काम करायला पाहिजे. आपले जे कार्यकर्ते आहेत हे करू नका, कोणाला घाबरू नका, कोण धब न असं सांगा आम्हाला. आम्ही त्यातलेच आहेत. जे काय असेल आम्ही साम दान आम्ही काय तयार आहे. पण प्रेमानं आलं प्रेमानं बी आहे, धमदाटी आले आम्ही बी धमदाटी करू. पण प्रेमानं जे असेल ते इमानदारीने लढा. कोणाला धम देऊन असलं काम करू नये. आमचं एकच मत आहे, जे होईल ते होईल. निवडणूक मैदानामध्ये उतरलं आहे, प्रेमानं जेवढं येईल तेवढं चांगल्या पद्धतीनं काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24ला लक्ष्मण शापूरकरचा कॅमेरामन नागेश कोळे, सोलापूर प्रभाग क्रमांक 3. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर.